विद्यार्थी मित्रांनो, फायनली एम-एच-टी सी-ई-टी 2026 सेकंड अटेम्प्टच्या पी-सी-एम ग्रुपच्या आपले ॲडमिट कार्ड रिलीज झालेत. आता हे कोणते ॲडमिट कार्ड आहेत? तर ते आहेत प्रोव्हिजनल ॲडमिट कार्ड. म्हणजेच काय? तर सिटी इंटिमेशन स्लिप. आता ही सिटी इंटिमेशन स्लिप जी आहे, तर ती कुठून डाउनलोड करायची? त्याचसोबत आपण जर आपला पासवर्ड विसरलो असेल, तर तो कशा पद्धतीने रिसेट करायचा? या सर्व गोष्टींबद्दल किंवा त्या सिटी इंटिमेशन स्लिपवर आपल्याला काय-काय माहिती मिळणार आहे? आणि एका डेमो स्टुडंटची मी तुम्हाला ती सिटी इंटिमेशन स्लिप ज्याला म्हणजेच काय? तर प्रोव्हिजनल ॲडमिट कार्ड हे डाउनलोड करून दाखवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अशाच साऱ्या महत्त्वाच्या खबरीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. कारण मी तुम्हाला आत्तापासून तर थेट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाईपर्यंत प्रत्येक स्टेपवर व्यवस्थितरित्या गाईड करणार आहे. त्याच्यामुळे बिनधास्तपणे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करता. आणि महत्त्वाची गोष्ट आहे, चॅनल या व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक सरप्राईज किंवा एक बिग अनाउन्समेंट बनवू, तर ती आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहाच. ओके. आता फर्स्ट ऑफ ऑल मी काय करतो, की सी-ई-टीच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करतो. मग त्यासाठी काय पाहिजे मला, की त्यासाठी मी आता Googleवर सर्च करतो महा-सी-ई-टी. ओके. आता या ठिकाणी पहिली वेबसाईट जी येते तिला मी ओपन करतोय. ओके. आता ही वेबसाईट ओपन केल्यानंतर सी-ई-टीच्या ऑफिशियल वेबसाईटचं जे होम पेज आहे, तर ते आपल्याला दिसेल. आता तिथं आपल्याला काय करायचं, की आपलं अकाउंट लॉग इन करायचंय. मग त्यासाठी तुम्हाला लॉग इन क्रेडेन्शियल असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तुमचा जो Gmail आहे आणि तुम्ही जो पासवर्ड ठेवला होता, तो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बरं ठीक आहे. पासवर्ड विसरलाय तुमचा, काही एक हरकत नाही. मी कसा रिसेट करायचा ते देखील सांगतो. आता काय झालं, थोडीशी वेबसाईट सध्या लॅग चालते. तर आपण पण पाहूया तरी पण. आता इथं वेबसाईट आपली ओपन झाली. तर इथं तुम्हाला जायचंय सी मध्ये. सी मध्ये कोणती सी आपली? 2026-27. इथं तुम्हाला साइन इनचा ऑप्शन दिसेल. तर रजिस्टर्ड ईमेल आयडी इथं तुम्हाला एंटर करायचा आहे. बरं आता मी एक डेमो स्टुडंटचा रजिस्टर्ड ईमेल आयडी एंटर करतोय. ओके. रजिस्टर्ड ईमेल आयडी आहे माझ्याकडे. ओके. तो इथं मी एंटर केलाय. आणि त्याच्यानंतर जो तुमचा पासवर्ड आहे, तर तो तुम्हाला एंटर करायचा आहे. पण जर पासवर्ड विसरला असेल ना, तर हे फॉरगॉट पासवर्ड नावाचं बटन आहे. इथं तुम्हाला क्लिक करायचं. त्याच्यानंतर जो डाटा आहे तो फिल करायचा आणि त्याच्यानंतर पासवर्ड तुमचा हा रिसेट होऊन जाईल. बरं, आता मी या स्टुडंटचा इथं पासवर्ड एंटर करतोय. ओके, पासवर्ड एंटर करतोय. पासवर्ड एंटर केल्याच्या नंतरनं मला इथं साइन इन या बटनावर क्लिक करायचंय. साइन इन बटनावर क्लिक केल्यावर आपलं अकाउंट हे लॉग इन होतंय. लॉग इन झाल्याच्या नंतरनं आता पहा सी रजिस्ट्रेशन, प्रोफाइल भरपूर सारे ऑप्शन्स येतात. पण आपल्याला कोणत्या ऑप्शनमध्ये जायचंय? तर हॉल तिकीट ऑर ॲडमिट कार्ड या ऑप्शनवर जायचंय. आणि त्याच्यानंतरनं पहा आता कोणकोणते ॲडमिट कार्ड आहेत, तर एवढे ॲडमिट कार्ड अवेलेबल झालेले आहेत, रिलीज झालेले आहेत. पण आपल्याला जायचंय एम-एच-टी सी-ई-टी पी-सी-एम 2026 अटेम्प्ट 2. तर इथं जायचंय. ओके. इथं क्लिक केल्याच्या नंतरनं आपल्याला आपल्या पुढं तिथं ऑप्शन येईल ॲडमिट कार्ड किंवा आपली जी सिटी इंटिमेशन स्लिप आहे, तर तो डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन येईल आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे. आता प्रॉब्लेम कसा आहे, की वेबसाईट थोडीशी लॅग चालते सध्या, कारण आताच ॲडमिट कार्ड रिलीज झालेत आणि खूप मुलं सध्या चेक करत असतील. त्याच्यामुळे वेबसाईट थोडीशी लॅग चालते. पण काही हरकत नाही. मी सांगतो तुम्हाला, की या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं, त्याच्यानंतर तुम्हाला डाउनलोड ॲडमिट कार्ड असा ऑप्शन येईल. तर तो बटनावर क्लिक केलं, की लगेच तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड होऊन जाईल. पण तरी मी तुम्हाला काय करतो, मी ऑलरेडी एका स्टुडंटचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करून ठेवलंय. ओके, ॲडमिट कार्ड डाउनलोड करून ठेवलंय. तर ते ॲडमिट कार्ड आपण पाहूया. तर हे जे आहे, तर याला आपण म्हणतो सिटी इंटिमेशन स्लिप. याच्यावर तुम्हाला काय-काय गोष्टी समजणार आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल तुमचे बेसिक डिटेल्स वगैरे जे आहेत ना, तर ते व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या. म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव, तुमचं नाव, आईचं नाव हे व्यवस्थित चेक करायचंय. तुमची डेट ऑफ बर्थ ही चेक करायची. कारण डेट ऑफ बर्थ जी आहे तुमची, तर तो तुमचा पासवर्ड असतो सी पोर्टलवर. म्हणजे ज्यावेळेस एक्झाम द्यायला जाणार ना, तर त्यावेळेस ॲज अ पासवर्ड ही डेट ऑफ बर्थ एंटर करायची असते. त्याच्यानंतर हा तुम्हाला रोल नंबर दिलेला असतोय. ओके. त्याच्यानंतरनं काय अजून महत्त्वाची गोष्ट, की तुमची डेट ऑफ एक्झामिनेशन. आता या स्टुडंटची एक्झाम कधी आहे? तर 12/5/2026 म्हणजे पहिल्याच दिवशी या स्टुडंटची एक्झाम आहे. आणि एक्झाम टाईम कधी आहे? तर एक्झाम टाईम आहे सेकंड शिफ्ट. 2 वाजल्यापासनं तर 5 वाजेपर्यंत त्याचा एक्झाम टाईम आहे. पण हा ॲक्चुअल एक्झाम टाईम आहे. आपल्याला तिथं गेट कधी क्लोज होणार आपलं? तर 1:30 दीड वाजता तुमचं गेट क्लोज होणार सेंटरचं. त्याच्यानंतर तुम्हाला एंट्री मिळणार नाही. आणि गेट ओपन कधी होणार तुमचं? म्हणजे रिपोर्टिंग टाईम कधी असणार? तर 12:30 हा तुमचा रिपोर्टिंग टाईम असणार. त्याच्यानंतर पेपरची लँग्वेज वगैरे, जेंडर वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायचंय. तुमचा ग्रुप व्यवस्थित एकदा तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतरनं आता आपण जर खाली थोडंसं स्क्रोल डाउन केलं, तर इथं काय दिसतंय? तर इथं दिसतंय, "धिस हॉल तिकीट डिफाईन्स द डिस्ट्रिक्ट इन व्हिच द एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड. प्लीज रिडाउनलोड धिस हॉल तिकीट ऑन द 8 मे 2026 फॉर द कंप्लीट व्हेन्यू डिटेल्स." म्हणजे काय? तर या ॲडमिट कार्डवरून ओके, आपला व्हेन्यू कुठं आहे? तर या स्टुडंटनं पहिलं सेंटर सातारा टाकलं होतं आणि याची एक्झाम सुद्धा साताऱ्यामध्ये आहे. बरं, साताऱ्यामध्ये कोणता तालुका? तर कराड या तालुक्यामध्ये त्याची एक्झाम आहे. तर या पद्धतीने तुमच्या ह्या सिटी अलोकेट तुम्हाला झालेल्या असतील. आता कराडमधील एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ओके, कराडमधील एखाद्या कॉम्प्युटर लॅबमध्ये
या स्टुडंटची एक्झाम असेल आणि ते आपल्याला कधी समजणार आहे तर ते आपल्याला समजणार आहे 8 तारखेला. बरं, मग व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी समजल्या. ऍडमिट कार्ड विषयी नक्की ऍडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचंय. ओके, आणि हे जे आहे तर हे आपलं प्रोव्हिजनल ऍडमिट कार्ड आहे. फायनल ऍडमिट कार्ड आपलं 8 मे ला येणार आहे आणि त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेल की ते कशा पद्धतीने असणार आहे किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या. मग त्यासाठीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता मी जे म्हटलं होतं बिग अनाउन्समेंट, तर आपली जी बिग अनाउन्समेंट असणार आहे तर ती असणार आहे स्टुडंट्स रिव्ह्यूज. जर तुम्ही आपल्या चॅनलवर अगोदरपासून असाल तर तुम्हाला माहिती आहे की फर्स्ट अटेम्प्टच्या वेळेस आपण कॉलेजमध्ये ऑफलाईन जाऊन स्टुडंटचे रिव्ह्यूज कंडक्ट केले होते. म्हणजे तुम्हाला एक मिनिट चॅनल ओपन करून दाखवतो. ओके, चॅनल ओपन करून दाखवतो. ऑफलाईन स्टुडंटचे रिव्ह्यूज कंडक्ट केले होते आणि याही अटेम्प्टला आपण स्टुडंटचे रिव्ह्यू कंडक्ट करणार आहोत. मग मला कमेंट करून सांगा. मला दोन गोष्टी तुम्ही कमेंट करा की तुमची एक्झाम कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये कोणत्या तालुक्यामध्ये आली आहे आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कमेंट करा की मी हे जे रिव्ह्यूज आहेत हे कोणत्या कॉलेजला घेऊ किंवा कोणत्या तालुक्यामध्ये घेऊ हे मला कमेंट करून सांगा. आता फर्स्ट ऑफ ऑल इथे मी आपल्या चॅनलवर जातोय. ओके, हे आपलं चॅनल आहे. या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. कारण कारण इथं पहा प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही पाहिलं तर लास्ट टाइम फर्स्ट अटेम्प्टसाठी 16 शिफ्ट्स होत्या आणि मी 16 शिफ्टचे 16 व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेले आहेत. ओके, इथं मी ऍक्च्युअल कॉलेजमध्ये व्हिजिट करून त्या ठिकाणी स्टुडंटला विचारलंय की कशा पद्धतीनं की त्यांची एक्झाम वगैरे होती. आता डायरेक्टली आपण एक पर्टिक्युलर व्हिडिओ पाहूया. ओके, तर हे पहा, हे कोल्हापूरचं NIT कॉलेज आहे आणि तिथं आमची टीम गेली होती. तर याही वर्षी आम्ही प्लॅनिंग करतोय की पुण्याचं एखादं कॉलेज तिथं आम्ही व्हिजिट करावा. तुमच्याच मते सांगा मला ज्या सिटीच्या जास्त कमेंट असतील त्या सिटीमध्ये मी एक्झामचा रिव्ह्यूज कंडक्ट करेल. अशा पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड केले होते आणि या व्हिडिओजला खूप चांगला प्रतिसाद हा मुलांकडनं मिळाला होता. ओके, या व्हिडिओजला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. बरोबर, या पद्धतीचंच काम ह्याही वर्षी मी करणार आहे, म्हणजे याही अटेम्प्टला करणार आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडनं एकही व्हिडिओ मिस झाला नाही पाहिजे. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.